महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आज कोळीवाड्यातल्या जाहीर सभेत मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि समोर जमलेल्या माझ्या माता भगिनी, माझे युवा शक्ती मित्र आणि सर्व ज्येष्ठ, जेव्हा 30 डिसेंबरला फॉर्म भरायचा दिवस होता, त्या दिवशी दादांनी मला विचारले का मोरेश तू सुधीर समोर फॉर्म भरशील का? तर मी बोललो दादा मी सुधीर समोरच फॉर्म भरीन, त्याचं टेन्शन नाही, कारण माझ्या मागे या कोळीवाड्यातल्या माता भगिनींचा आशीर्वाद आहे आणि या युवा शक्तीची साथ आहे, तर मला हारण्याचा काय टेन्शनच नाही। आणि हा पूर्ण पॅनल आपला निवडून आलेला आहे आणि या सगळ्यांच्या युवा शक्तीच्या साथीने मी या इलेक्शनला उभं राहिलेलो आहे, तर ते मला पूर्णपणे साथ देतील। कोळीवाडा हा माझा घरच आहे आणि त्या कोळीवाड्याने दादाला 6 वेळा नगरसेवक बनवला। आमच्या किने परिवारावर त्यांनी प्रेमाची नेहमी साया ठेवली। आणि आणखी एक गोष्ट याच्यातून सांगेन का विरोधक अशी टीका करतात का दादा आपल्या घरातल्यांनाच तिकीट देतो। दादांनी घरातल्यांना नाही सर्वांना नगरसेवक बनवलं, ते त्यांच्याबरोबर राहिले नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे। आज ते जर राहिले असते तर आज कुठे असते। मी 2012ला जेव्हा सुधीर भगत समोर पराभूत झालो, पण मी खचलो नाही, मी लढा देत राहिलो। 2017ला दादांच्या माध्यमातून मला पुन्हा संधी भेटली आणि पूर्ण बहुमताने निवडून आलो। त्यावेळेपासून लोकांच्या सेवेत काम करत आलो। आज मी एवढी माझी युवा शक्ती आणि माता भगिनींचा आशीर्वाद आहे माझ्या मागे, त्यामुळे मला कुठल्याही गोष्टीचं टेन्शन नाही। इथल्या आमदारांनी 16 वर्षात काही काम केलं नाही, फक्त नशेचा व्यापार केला आणि युवा शक्तीला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला। त्याला या मुंबऱ्यातून नजीबभाईच्या माध्यमातून या 2026च्या महापालिकेच्या निवडणुकीत हद्दपार करून टाकायचं, ही सगळ्यांनी आपल्या मनाशी गाठ बांधून घ्या आणि त्याचा एकही पॅनल या मुंब्रा कौशातून निवडून आला नाही पाहिजे, अशी सगळ्यांनी ग्वाही द्या। मी सगळ्यांना विनंती करीन का 15 तारखेला महापालिका निवडणुकीचे मतदान आहे। मी आपल्याला सांगेन का आपण घड्याळाच्या निशाणावर 15 तारखेला सकाळी लवकर उठून मतदान करून दादांना पूर्ण पॅनल निवडून आणून दादांचे हात मजबूत करा, कारण दादा नेहमी काम करत असतो। या कोळीवाड्याचा चेहरा मोहरा बदलणारे दादा आहेत। मी जास्त करून वरच्या भागात काम करतो, संजय नगर, ठाकूरपाडा, आंबेडकर नगर, ते पण दादांच्या मार्गदर्शनाखाली। आज दादांच्या माध्यमातून आपल्या कोळीवाड्यात क्लस्टर योजनेचं सर्वे झालेला आहे, त्याबद्दल दादा तुम्हाला पुढची माहिती सांगतील का कशा प्रकारे क्लस्टर त्यांनी कोळीवाड्यासाठी एक फेज आणलेला आहे आणि दुसरा फेज संजय नगरमधला आहे आणि ठाकूरपाड्यातला आहे। तर आम्ही काम करणारे लोक आहेत, काम करत राहणार आणि कामासाठी कधी लोकांच्या कामासाठी लोकांना निराशा नाही देणार। काम करत आलंय, काम करत राहणार। आज रेहाना मॅडम आमच्या आज किती वर्षापासून त्यांच्या आणि आमच्यामध्ये म्हणजे संघर्ष काय याचा नव्हता का जागा जमिनीचा, पण एक राजकीय संघर्ष होता, तो आज कुठेतरी एक संपला। ते नजीबभाईच्या माध्यमातून नजीबभाईने मुंब्रा कौशामध्ये एक प्रेमाचा संदेश आणलेला आहे आणि सगळ्यांचे जे संघर्ष होते राजकीय ते संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर मी आपल्याला जास्त काही सांगणार नाही, विरोधक खालच्या पातळीवर जाऊन टीका करतील, पण आमची ती संस्कृती नाही आहे। आमचं ते आमच्या घराण्याने आम्हाला ते काही शिकवलेले नाही। आम्ही कामाच्या बद्दल बोलणार आणि काम करण्यावर भर टाकणार, कामावर विश्वास ठेवतो। म्हणून आपल्या सगळ्या माता भगिनींना, युवा शक्तीला एकच आवाहन करतो का 15 तारखेला सकाळी लवकर उठून घड्याळाच्या बटनावरचं बटन दाबून आमच्या पॅनलला निवडून द्या।
हीच विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद मोरे दादा. आपल्या या ठिकाणी